चला आपला पार्ट नंबर 2 लागला सेकंड सेमिस्टरचा. डेट टाकायची 5 डिसेंबर 2020. चॅप्टरचं नाव लिहा रेड पेननं. चॅप्टर नंबर 9 डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनवर्स प्रपोर्शन. डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे समचलन आणि इनवर्स प्रपोर्शन म्हणजे व्यस्त. व्यस्त म्हणजे उलटं. सम म्हणजे सरळ सरळ. हे मी सांगणारच आहो गणित समजावून सांगत असताना. तर पहिलं शिकणार आपण याची बेसिक कॉन्सेप्ट. डायरेक्ट गणित शिकण्यापेक्षा आपण याची कॉन्सेप्ट समजून घेऊ. डायरेक्ट प्रपोर्शन नेमकं कशाला म्हणतात. मी तुमच्यासमोर 4 सर्कल काढतो सारख्या सारख्याचे. ठीक आहे. हा वाला ए सर्कल, हा वाला बी सर्कल, हा वाला सी सर्कल. सारखे सारखे म्हणून समजून घ्या हां, थोडे कमी जास्त झाले तरी. डी सर्कल. किती सर्कल काढले आपण? 4 सर्कल काढले. ठीक आहे. इथं एकच सर्कल आहे, एकच भाग आहे. इथं एक सर्कल म्हणजे एकच पार्ट आहे. इथं एकच पार्ट आहे. इथं सर्कलचा एकच पार्ट आहे. ठीक आहे. याचं सेंटर हे, याचं सेंटर हे, याचं सेंटर हे, याचं सेंटर हे. आता मी याच्यातून डायमीटर काढतो. सेंटरमधून डायमीटर काढतो. बरोबर स्केलनं काढलं तर सरळ येऊ शकते. स्केलनं काढायचं तुम्ही. हे जे तुम्ही सर्कल काढताना 50 पैशाचं नाणं घ्यायचं, 50 पैसे ठेवायचे किंवा एखादी झाकण घ्यायचं, झाकणाच्या भोवती गोल गोल करायचं, बरोबर निघते. आता सांगा इथं किती पार्ट तयार झाले. एक डायमीटर काढल्याबरोबर हा पहिला पार्ट आणि हा दुसरा पार्ट, 2 पार्ट तयार झाले है की नाही. आता सर्कल बी मध्येच एक डायमीटर आपली काढून होती समजायची. हीच आकृती इथं घेतली अशी, 2 पार्ट तयार होते. आता याला आपण असे आडवी बरोबर हॉरिझॉन्टली जर दुसरी डायमीटर काढली म्हणजे व्यास काढला तर आता किती पार्ट तयार झाले? 1 2 3 4. आणि हे 4ही पार्ट एकमेकाशी इक्वल आहेत हे लक्षात घ्या. इथं पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट एकमेकासोबत इक्वल आहे. इक्वल म्हणजे सारखा आहे. ठीक आहे. हीच आकृती आता इथं घेतो. एकाच ह्याच्यामध्ये समजून येत नाही म्हणून एवढं आपलं बी आकृती झालं होतं. आता सी आकृतीमध्ये एक अजून डायमीटर काढले. आता किती पार्ट तयार झाले? 1 2 3 4 5 6. पण इथं निरीक्षण करा तुम्ही, ऑब्झर्व करा. हे 6ही पार्ट सगळे एकमेकाशी इक्वल वाटते का? आहे का? नाही आहे. नो. 1 2 4 आणि 5 हे फक्त 4 एकमेकासोबत इक्वल आहे आणि 3 आणि 6 हे 2 इक्वल आहे. म्हणजे ऑल पार्ट्स नॉट इक्वल. इथं ऑल पार्ट म्हणजे 2च पार्ट जरी असेल तरी इक्वल. इथं 4 पार्ट आर इक्वल, इथं 6 पार्ट आर नॉट इक्वल. आता इथं आपण काढू अशीच आकृती. इथं काढू पहिल्यांदा वर्टिकल आपण डायमीटर काढू, नंतर हॉरिझॉन्टल डायमीटर काढू, त्यानंतर हा वाला डायगोनल डायमीटर काढू. बघा हीच आकृती इथं काढली. ठीक आहे. आता याला असं पुन्हा एक वेगळं डायमीटर काढतो, 4था डायमीटर. आता याला नंबर देऊ 1 2 3 4 5 6 7 आणि 8. किती पार्ट झाले? 8 पार्ट झाले. 8 पार्ट हे इक्वल पार्ट झाले का नॉट इक्वल पार्ट आहे? सगळे पार्ट जर आपण पाहिले तर हे इक्वल आहे. तुम्ही कागदाचा एक गोल करा. एक मोठा कागद घ्या, त्याच्यावर झाकण ठेवा असं मोठं, किंवा प्लेट ठेवा आपली जेवणाची, गोल करा. त्याला पहिल्यांदा एक वेळ मोडी पाडा. दोन्ही तुकडे तुम्हाला सारखे दिसेल. मग त्याला उभी हे मारा, मग 4 तुकडे सारखे दिसेल. एक तिरपी मारा आणि उघडून पहा सगळे भाग सारखे दिसते का? दिसणार नाही. मग त्याला पुन्हा एक कशी मारा. असे 8 पार्ट तयार करता येईल. मी कागदाचं तुम्हाला करून दाखवेल. तर या 4 आकृत्या ए बी सी डी आपण याचे डायमीटर काढत गेलो 1 2 3 4. तर या ए मध्ये, बी मध्ये आणि डी मध्ये सगळे पार्ट्स इक्वल दिसून येते. फक्त सी मध्ये सगळे पार्ट इक्वल दिसून येत नाही. मग आता आपण याचं लिहू.
नंबर 1 इन फिगर कोणती ए, किती डायमीटर काढली आपण, एकच काढली, 1 डायमीटर मेक्स म्हणजे तयार होतात किती, 2 TWO 2 इक्वल, याला अशी अंडरलाईन करायची, 2 इक्वल पार्ट्स ऑफ अ सर्कल. ठीक आहे, पहिल्या याच्यामध्ये एका डायमीटरनं त्याचे 2 इक्वल पार्ट्स तयार केले. ठीक आहे, आता आपण बीचं लिहू, त्यानंतर सीचं लिहू. बघा, इन फिगर बी 2 डायमीटर मेक्स 4 इक्वल पार्ट्स ऑफ अ सर्कल. बघा 1 2 3 4 इक्वल पार्ट झाले. सीचं लिहू आपण, सी मध्ये इक्वल पार्ट तयार झाले का, नाही. मग सी मध्ये इक्वल पार्ट्स तयार झाले नाही तर ते लिहायचं नाही, डायरेक्ट काचं लिहायचं. तर आपण डीचं लिहू. बघा आता का डीचं का लिहिलं, इन फिगर डी. सीचं लिहायचं नव्हतं आपल्याला कारण ते इक्वल पार्ट झाले नाही. इन फिगर डी 4 डायमीटर्स मेक्स. आता बघा डायमीटर किती आहे, 4 आहे, इथं 2 आहे, इथं 1 डायमीटर आहे, हे पण लक्षात द्यायचं. 1 डायमीटर, या ठिकाणी 2 डायमीटर आहे आणि डीच्या ठिकाणी 4 डायमीटर आहे. 4 डायमीटरना किती, 8 इक्वल पार्ट्स तयार झाले. याचं आपल्याला कसं लिहिता येईल, अजून नंबर ऑफ डायमीटर, DIAMETERS आणि खाली लिहायचं नंबर ऑफ डिव्हिजन्स, म्हणजे त्याचे किती भाग झाले, वरती आणि खाली लिहायचं, म्हणजे भागाकारात लिहायचं. नंबर ऑफ डायमीटर, पहिल्याच्यात किती डायमीटर होती, 1, हे बघा 1 लिहिलं वरती 1, खाली नंबर ऑफ डिव्हिजन किती भाग झाले, 1 2, मग 2. एकाच याचे दुसऱ्या याच्यामध्ये डायमीटर किती होत्या, 2 होत्या, त्याचे इक्वल पार्ट किती झाले, डिव्हिजन किती झाले, 4 झाले. त्यानंतर आपल्याला या डी आकृतीमध्ये किती डायमीटर आहे, आपल्या 4 आहे आणि डिव्हिजन किती झाले, 8 झाले. मग आता हे नंबर ऑफ डायमीटर्स डिवायडेड बाय नंबर ऑफ डिव्हिजन, आपण हे किती असं वाढत गेलो तर काय होते, पहिल्याच्या दुप्पट दुसरे होत जाते. वर 1 असेल तर खाली 2, वरती 2 असेल तर खाली 4, वर 4 असेल तर खाली 8. आता जर आपण वरतं 5 डायमीटर गेल्या, खाली किती यायला पाहिजे त्याचे डिव्हिजन, त्याच्या दुप्पट, 5 दुने 10 यायला पाहिजे. जर 6 घेतलं किती होईल, खाली याला 12 यायला पाहिजे. हे सगळे आहेत रेशो आहेत. 1/2 इज इक्वल टू 2/4 इज इक्वल टू 4/8 इज इक्वल टू 5/10 इज इक्वल टू 6/12. हे सगळे काय आहे, रेशो. आणि हे रेशो कसे आहे, कॉन्स्टंट आहे. याला जर आपण भाग दिला तर त्याची व्हॅल्यू कशी येते, सेम येते. कशी सेम येते बघू. आता 2/4 आहे, याला आपण 2 न डिवाइड केलं दोन्ही, याला 2/2 1, 4/2 म्हणजे 1/2. ठीक आहे, नंतर काय 4/8, याला आपण 4 न डिवाइड केलं दोन्ही संख्येला, 4 डिवायडेड बाय 4 म्हणजे 1, 8 डिवायडेड बाय 4 म्हणजेच 2, हे सुद्धा 1/2 आलं कॉन्स्टंट. त्यानंतर घेतलं आपण 5/10 घेतलं, दोन्ही याला किती डिवाइड होते, 5 नोस होते. 5 डिवायडेड बाय 5 1, 10/5
5 एक 5, 5 2 10. इथं सुद्धा 1/2 चालू आहे व्हॅल्यू, नाही का. नंतर शेवटचा किती होता 6/12. या दोन्ही याला 6 भाग जाते. 6 एक 6, 6 2 12. इथं सुद्धा 1/2 कॅन्सल होते. म्हणजे पहिली जी व्हॅल्यू राहते ही वाली, ही प्रत्येक रेशोमध्ये कॉन्स्टंट काय म्हणतात आपण. त्याचं जर ॲन्सर कळत गेलो तर 1/2 1/2 1/2 1/2 1/2 इज कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे ही किंमत कशी आहे, स्थिर आहे. संख्या जरी बदलत गेल्या तरी त्याची किंमत मात्र मूळ एकच राहते. कशी राहते, कॉन्स्टंट राहते. रिमेन्स कॉन्स्टंट म्हणजे स्थिर राहते. ठीक आहे. अशा प्रकारच्या रेशोंना, अनेक रेशो एकच असेल तर रेशो, आणि असे अनेक जर रेशो एकमेकाशी जर संबंध असेल तर तेव्हा एक रेशोला दुसऱ्या रेशोच्या प्रपोर्शनमध्ये आहे असे म्हणतात. बघा आता वरची किंमत वाढली तर खालची वाढली, इथं वरची वाढली खालची वाढली, इथं वरची व्हॅल्यू वाढली खालची वाढली, इथं वरची वाढली खालची वाढली. म्हणजे वरची वाढली आणि खालची वाढली तर तेव्हा अशा प्रपोर्शनला डायरेक्ट प्रपोर्शन्स म्हणतात. ठीक आहे. बाकीचं उद्या पाहू.